चांदवडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष 2025 साजरे करण्यात आले। या निमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर यांची चांदवड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान यशवंतराव होळकरांवर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली, तर मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, जयकुमार रावल, चित्रा वाघ, आमदार डॉक्टर राहुल आहेर, भूषण कासलीवाल हे या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तसेच रंगमहाल चांदवड येथे अहिल्यादेवी यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, शिवसेना चांदवड संदीप उगले, योगेश ढोमसे, आबा गांगुर्डे, समाधान बागल आदी मान्यवर उपस्थित होते। भेट दिली काय वाटतं? आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती देशभरामध्ये, राज्यभरामध्ये आपण सगळे साजरे करत आहोत। आणि त्या निमित्ताने आज चांदवडला जी उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे, हा राजवाडा या ठिकाणी आहे, हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। अतिशय सुंदर असा, सुबक असा, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं सुंदर काम, कोरीव काम अतिशय 300 वर्षापूर्वीचं या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे, त्या रंगमहलामध्ये आहे। आणि आज इथे येण्याचा योग आला। अतिशय सुंदरसं कार्यक्रमाचं नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर, कासलीवाल यांचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं। आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे, मग इंदोरचं राजघराणं असेल, ते सर्वजण आज मला वाटतं 100 वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत, पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचा आनंद आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे। बोला। त्यामध्ये जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, राज्यामध्ये एकच बळी अवकाळी पाऊस झाले, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादनाचे मोठे नुकसान झाले, यावर अद्याप पंचनामे कुठे झाले नाही। पण मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे तर 16 दिवस आधी पाऊस आला, कोणाला कल्पना नव्हती। म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला, आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे। शहरांमध्ये झालेलं आहे, ग्रामीण भागात झालेलं आहे, शेती झालं आहे, घरांची पडझड झालेली आहे। त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, महसूल मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। असं कोणी राहणार नाही की ज्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे, पुढे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही। सर्वांच्या नुकसानाचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मदत आहे ती तात्काळ शासनाकडून मिळणार। लक्ष देत नाही असे खंत चांदोडकर व्यक्त करतात। मला वाटतं त्यासाठी पुरेसा निधीची तरतूद सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे, काम सुद्धा सुरू आहे। मी मान्य आमच्या आहेर साहेबांना, आमदारांना विचारलं, मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर होता तो क्वालिटीचं काम करत होता, त्यावर थोडा वाद झाला आणि त्यामुळे ते काम थांबवलेलं आहे। पण निश्चित त्याचं जतन केलं जाईल, संवर्धन केलं जाईल आणि इथे निधी कुठल्या कमी पडणार नाही, कारण असे वास्तू पुन्हा उभ्या राहणार नाही। हे आमचं खरं म्हणजे महाराष्ट्राचा वैभव आहे। एवढा मोठा राजमहल, इथे एवढा मोठा राजवाडा आणि इतकं सुंदर असं काम, इथली बारो असेल, इथला जो सभागृह आहे त्यांचं, त्यावेळेला त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी बसून त्या ठिकाणी त्या निर्णय देत होत्या। मला वाटतं सगळं बघण्यासारखं आहे, दृष्ट लागावी असंच काम आहे। निश्चित त्याचं जतन आम्ही त्या ठिकाणी करू, त्याला कुठलाही निधी कमी पडणार नाही। या उपरही इथे राजघराण्याची उपराजधानी आहे होळकर परिवाराची, म्हणून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा अहिल्यादेवींचा हा चांदवडमध्ये असला पाहिजे अशी मागणी आमदार महोदयांची, सर्व कार्यकर्त्यांची आहे। आम्ही एका वर्षामध्ये या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उभा करतो। लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड।